नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. तरुण पोरांनी जर असं केलं तर अतिशय मनाला दुःख होतं मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं लाईफ महत्वाचं आहे. आपण पोलीस भरती करतोय म्हणजे एक स्ट्रॉंग संरक्षक होणार आहोत भविष्यामध्ये. या विद्यार्थ्यांनी हे पाऊल उचलणं खूप चुकीचं होतं आणि तुम्ही सुद्धा काही गोष्टी सांगतो या गोष्टीपासून फार दूर राहा. कारण विद्यार्थी मित्रांनो, लाईफ खूप महत्वाचं आहे. आपल्या आई वडिलांनी आपल्याला 20 वर्षापर्यंत मोठं केलेलं आहे. काही लोकांचं 19 वर्ष, 22 वर्ष, 25 वर्ष वय आहे. हे एखाद्या यशस्वी झालं नाही किंवा एखादी आपली चूक झाली असेल तर ती चूक आपण भरून काढण्यासाठी आपलं आयुष्य बर्बाद करणं किंवा आयुष्य संपवणं हा त्याच्यावरला मार्ग नाही. तर या विद्यार्थ्यांनी बघा, सर्व्हर डाऊन, वेळेत अर्ज सबमिट न झाल्याने तरुणाची आत्महत्या. विद्यार्थी मित्रांनो, सरकारने साधारणपणे जर बघितलं तर साधारणपणे आपल्याला मागे 25 दिवस आणि हे 10 ते 15 दिवस, 30 दिवसापेक्षा जास्त कालावधी दिला होता अर्ज करण्यासाठी. तर या विद्यार्थ्यांनी हे पाऊल उचलण्या अगोदर विचार करणं खूप गरजेचं आहे. त्याचे जे मार्गदर्शक असतील, कोणत्याही गोष्टी असतील, मित्रांनो ताटकळत राहू नका. कुठलीही गोष्ट तुम्हाला निर्णय घ्यायचे ना, विचारपूर्वक आपल्या मनाला सर्वात प्रथम विचारा आणि निर्णय घेऊन टाका. कारण विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात जर बघितलं, एवढ्या जागा आल्या, पण प्रत्येक जागेसाठी कुठेही जावा, महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यात जावा, 102 फॉर्म पेक्षा जास्त फॉर्म आलेली आहे. तुम्ही बातमी वाचलेली आहे. आणि दुसरं अपडेट म्हणजे ग्राउंड कधी होणार, हा जो काही प्रश्न होता तुमचा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट करून सांगितले, व्हॉट्सअप करून सांगितले, सर याच्यावर काय बोला ना, याच्यावर काही व्हिडिओ करा ना, या व्हिडिओवर काय तुमचं मत आहे, असं या कात्रणावर तुमचं मत काय, त्या कात्रणाकडे आपण वळणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, ते कात्रण जर बघितलं आपण तर ही कात्रण अशा पद्धतीने आहे की 20 मे पासून तुमचे ग्राउंडच्या डेट येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तर 20 मे नंतर मैदानी चाचणी होणार का, याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये. अर्ज जर बघितले मित्रांनो, 17,471 जागांना 17,76,000 अर्ज आलेले आहेत. किती? 17,76,000. याच्यातून बेरोजगारी नक्कीच दिसून येते. पण मित्रांनो, ग्राउंड जवळ आले म्हणून शरीराचं वाटोळं करून घेऊ नका. सर्वात महत्वाचं, टेक्निकने व्यवस्थितरित्या ग्राउंड करून घ्या. सर्वात महत्वाचं, महिलांना एक मी सल्ला देतो, प्रोटीन, हाय पॉवर इंजेक्शन, पेन किलर कृपया करून बाळांनो खाऊ नका. कृपया करून हात जोडून विनंती करतो, हृदयाच्या तळापासून तळमळीने सांगतो, कृपया करून खाऊ नका. तुम्हाला जे काही नैसर्गिकरित्या अन्नातून भेटतं, फळभाज्यातून भेटतं, किंवा आपलं काजू बदाम ड्रायफ्रूट मधून भेटतं, किंवा कडधान्यातून भेटतं, त्याचा उपयोग जास्त करा. त्याला ग्राइंडर करून खाण्याचा प्रयत्न करा. कारण विद्यार्थी मित्रांनो, त्याचे दुष्परिणाम आपल्या लैंगिक समस्येवर होतात, संतती समस्येवर होतात. कृपया करून खाऊ नका. आता हे सर मी तुम्हाला घाबरतोय, माझी काही कंपनी बंद पाडायचा विचार नाहीये, पण विद्यार्थी मित्रांनो, ते प्रोडक्ट आपल्यासाठी बनलेलं नाहीये. त्यापासून लांब लांब दूर दूर राहा. पेन किलर खाण्याऐवजी एखादी दिवस आजार सहन करा. पण विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही गोष्टी, पेन किलर सारख्या गोळ्या, प्रोटीन सारख्या गोळ्या किंवा इतर कुठल्याही गोष्टी तुम्ही खाऊ नका. त्याचे दुष्परिणाम आपल्याला भविष्यामध्ये भोगावे लागतात. आपल्याला चांगल्या प्रकारची नोकरी लागेल, क्षणिक सुखासाठी आपण काहीतरी स्टंट करायला जाऊ, पण भविष्यामध्ये जर आपल्याला त्याच्यापासून मोठा परिणाम होत असेल तर त्या गोष्टीमुळे आपल्या पचन संस्थेवर असेल, लैंगिक समस्येवर असेल, संतती समस्येवर असेल, तर आपण ती नोकरी मिळवून सुद्धा उपयोग होणार नाही. नैसर्गिकरित्या तुमच्यामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी ताकद लावा. तुम्ही मेलात तरी हरकत नाही, पण अशा काही गोष्टी करायच्या वाटत जाऊ नका. कारण आयुष्यभर मरत राहावं लागतं मित्रांनो, लक्षात ठेवा. म्हणून एनर्जी जे काय आहे, इन्स्टंट वाला आहे, त्यापासून थोडस दूर राहा. ही माझी HP अकॅडमीच्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे, 102 अर्ज एका याच्यासाठी आलेले आहेत. एका जागेसाठी 102. विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जाऊ नका. सर्वात महत्वाचं म्हणजे स्पर्धक स्वतःचा हे आपण 102 लोकांचं काही घेणं नाही. आपल्याला एका जागेचं महत्व आपल्याला माहित असलं पाहिजे. आपलं टार्गेट ठरवा. आणि आता 20 मे पासून होणार का, हा जो काही प्रश्न आहे, तर मित्रांनो, निम्म होणार, निम्म राहणार, किंवा मराठा आरक्षणामुळे सगळंच रखडणार, एवढं सांगू इच्छितो मी. मराठा आरक्षण असेल, पाऊस असेल, निवडणुकीमधील काही गडबड झाली तर 20 मे नंतर चालू होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो,
निम्म राहणारच 100%. कारण आता जर बघितलं 3 ते 3.5 लाख लोकांनी फॉर्म भरलेला आहे कुठे मुंबईला. 3.5 लाख लोकांना ग्राउंड घ्यायचं म्हटलं साधारण 2 ते 2.5-3 महिने लागू शकतात. त्यामुळे निम्म होईल, निम्म होणार नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलंय ना, डेडलाईन दिली ऑगस्ट पर्यंत परीक्षा घ्यायची. जे की लोक ते ट्रेनिंग सेंटरचे लोक बाहेर येऊपर्यंत हे ट्रेनिंगला तयार झाले पाहिजेत, एवढंच त्यांचं टार्गेट असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्हाला आता या एका महिन्यामध्ये आपण आतापर्यंत मेहनत करत आलोय ना, आता एका महिन्यामध्ये काय करायचंय, फक्त आपलं डेमो टाईप आपल्या मार्कामध्ये कशी ग्रोथ होते याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मला पण वाटत होतं की आपण साधारण ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये होईल, त्यानंतर हे पाऊस आहे, निवडणूक आहेत, आरक्षणाचा मुद्दा आहे. पण विद्यार्थी मित्रांनो मध्येच याने डेट टाकले. पोलीस भरती घातकच असते. पोलीस भरतीच्या फॉर्म भरणं झाल्यानंतर कधीही होऊ शकते, यावर सुद्धा आपल्याला ठाम राहणं गरजेचं आहे. आता मेचे त्यांना 10 दिवस सापडणार आहेत आणि जून अख्खा सापडणार आहे मित्रांनो, हे 30 दिवस. म्हणजे 40 दिवसामध्ये साधारण एखाद्या जिल्ह्यामध्ये जर 5,000, 10,000, 20,000 फॉर्म आले, त्या जिल्ह्याचं कम्प्लिटली हे होणार आहे. पण ज्या जिल्ह्यामध्ये 3, 3.5, 4 लाख फॉर्म आलेले आहेत त्या जिल्ह्यांना थोडस लेट जावं लागणार आहे. पण परीक्षा तुमची पुढे जाईलच, नक्कीच पुढे जाईल, त्याच्यामध्ये काहीच दुमत नाही. आता बघा, हे 40 दिवसामध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये 2,000 लोकांना रोज जर ग्राउंड घेतलं तर साधारणपणे 4 दुनी 8, 80,000 लोकांचं ग्राउंड कंप्लीट होईल बाबांनो या 40 दिवसामध्ये. आणि 80,000पेक्षा जास्त फॉर्म आले त्यांना थोडस जास्त दिवस लागतील. त्यामुळे निश्चिंत न राहता जे काही आपल्याकडे आहे आता सध्या त्या गोष्टीवर जास्त चांगल्या प्रकारे अजून कसं करता येईल याकडे लक्ष द्या. आणि त्याचसोबत अभ्यासाकडे सुद्धा लक्ष द्या मित्रांनो. ग्राउंडवर पडून राहू नका, कारण ग्राउंड झाल्यानंतर लगेच लेखी परीक्षेचं अरेंजमेंट होत असतं. आणि यावर्षी जर बघितलं 17 लाख फॉर्म आले, पण प्रत्येकाने मेजर लोकांनी 90% लोकांनी जे काही आपल्याला नियमानुसार फॉर्म भरायचे तेवढीच भरलेली आहेत. मित्रांनो संख्याच वाढलेली आहे पोलीस भरतीमध्ये, कुठल्याही गोष्टीमध्ये आणि सरकारी नोकरीमध्ये एवढे फॉर्म येणं सुद्धा साहजिक आहे. त्यामुळे घाबरून नाही जायचं. कितीही फॉर्म आले तर माझा नंबर येणार आहे. माझं टार्गेट ठरलेलं आहे की बाबा ग्राउंड मध्ये 40 आणि लेखीमध्ये मला 80+ मार्क मिळवायचे. माझा पेपर जर सर्वसाधारण असेल 120 क्रॉस करू शकणार नाही. जर पेपर अजून इझी असेल तर मला 90 मार्क मिळवायचे. ग्राउंड मध्ये मला 2-4 मार्क वाढवायचे. हे जे ज्यांचं टार्गेट आहे तो विद्यार्थी एकदम परफेक्टली येणाऱ्या काळामध्ये सक्सेस होणार आहे. व्यवस्थितरित्या करा. भरती म्हणजे आपलं लाईफचं शेवट नाहीये. परत एकदा मी रिपीट करतोय, भरती म्हणजे लाईफचा शेवट नाही. असे काही पावलं उचलू नका बाबांनो. हा जो काही कोल्हापूरचा पोरगा आहे याची बातमी वाचल्यानंतर खरंच मनामध्ये सुन्न व्हायला लागलं मित्रांनो. खरं सांगायचं म्हणजे हा कोल्हापूरचा पोरगा, अरे वय झालेला आहे असू दे ना, पण तू तुझ्या कामामध्ये परफेक्ट झाला म्हणजे तू येणाऱ्या जीवनामध्ये यशस्वी नक्की होणार आहे. अर्ज राहिला म्हणून विद्यार्थ्यांनी भरपूर अजून दुसऱ्या सुद्धा संधी आहेत, त्या संधीकडे पाहत चला. कारण पोलीस भरतीचा पोरगा कुठेच अडू शकत नाही मित्रांनो. लाईफ जगायचंय आपल्याला व्यवस्थितरित्या, लक्षात घ्या. या गोष्टीच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला 2-3 गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. त्या गोष्टीपासून कोणत्या गोष्टीपासून दूर राहायचे आणि कोणत्या गोष्टीपासून जवळ जायचे याकडे लक्ष द्या कृपया करून. आणि आपलं लाडकं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे खचून जातात त्यांना नक्की शेअर करा. आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती प्लस मोटिवेट केलं जातं आणि विद्यार्थ्यांना योग्य माहिती पुरवण्याचं काम करतं. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू. आणि विद्यार्थी मित्रांनो कुठला अपडेट असेल तर मला कमेंट मध्ये सांगत चला. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.